नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 16 जून 2024 म्हणजेच आज झालेल्या ग्रामसेवक भरतीमध्ये काही प्रश्न विचारण्यात आले होते, ते सर्व प्रश्न आज आपण पाहणार आहोत। तरी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला असा विचारण्यात आला होता, महाराष्ट्रात पंचायत राजमध्ये महिलांना किती टक्के आरक्षण आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होतं पहा ऑप्शन क्रमांक 4, 50% हे महाराष्ट्रात पंचायत राजमध्ये महिलांना आरक्षण आहे। प्रश्न क्रमांक दुसरा, भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका कोण होत्या? तर या प्रश्नाचं उत्तर होतं पहा ऑप्शन क्रमांक 3, सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या। प्रश्न क्रमांक तिसरा, धवल क्रांतीचे जनक म्हणून पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीस ओळखले जाते किंवा म्हटले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर होतं पहा ऑप्शन क्रमांक 1, वर्गीस कुरियन यांना धवल क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाते। प्रश्न क्रमांक चौथा, भारतातील जैवविविधता हॉटस्पॉट कोणते आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4, पश्चिम घाट आणि श्रीलंका, इंडो आणि बर्मा, हिमालय हे सर्व भारतातील जैवविविधतेचे हॉटस्पॉट आहेत। प्रश्न क्रमांक 5, राष्ट्रीय कृषी विस्तार व्यवस्थापन संस्था पुढीलपैकी कोठे आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होतं पहा ऑप्शन क्रमांक 4, हैदराबाद या ठिकाणी राष्ट्रीय कृषी विस्तार व्यवस्थापन संस्था आहे। प्रश्न क्रमांक 6, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षतेचा कालावधी हा किती असतो? तर या प्रश्नाचं उत्तर होतं ऑप्शन क्रमांक 2, 2.5 वर्ष हे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाचा कालावधी असतो। प्रश्न क्रमांक 7, माहितीचा अधिकार अधिनियमाची अंमलबजावणी ही पुढीलपैकी केव्हा झाली? तर या प्रश्नाचं उत्तर होतं ऑप्शन क्रमांक 1, 13 ऑक्टोबर 2005 मध्ये माहितीचा अधिकार अधिनियमाची अंमलबजावणी झाली। प्रश्न क्रमांक 8, खरीप हंगामातील मुख्य पिके कोणते आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4, वरील सर्व। तर कापूस, मका, बाजरी हे खरीप हंगामातील मुख्य पिके आहेत। तसेच तांदूळ, ज्वारी, तूर, मूग, उडीद, ताग, सोयाबीन आणि भुईमूग हे पण खरीप हंगामातील मुख्य पिके आहेत। प्रश्न क्रमांक 9, अटल पेन्शन योजना ही कोणत्या वयोगटासाठी दिली जाते? तर या प्रश्नाचं उत्तर होतं ऑप्शन क्रमांक 2, 18 ते 40 या वयोगटामधील अटल पेन्शन योजना ही दिली जाते। प्रश्न क्रमांक 10, नमो शेतकरी महासन्मान योजना ही कधी सुरू झाली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 1, 28 जुलै 2023 मध्ये नमो शेतकरी महासन्मान योजना ही सुरू झाली। प्रश्न क्रमांक 11, वनस्पती या कोणत्या स्वरूपामध्ये नायट्रोजन घेतात? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1, नायट्रेट या स्वरूपामध्ये वनस्पती या नायट्रोजन घेतात। प्रश्न क्रमांक 12, धवल क्रांती ही खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होतं पहा ऑप्शन क्रमांक 2, दूध उत्पादन यांच्याशी धवल क्रांती ही संबंधित आहे। प्रश्न क्रमांक 13, सर्वात जास्त अविश्वास प्रस्ताव या
कोणत्या पंतप्रधानाविरोधात आला होता? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, इंदिरा गांधी या पंतप्रधानाविरोधामध्ये सर्वात जास्त अविश्वास प्रस्ताव आला होता. प्रश्न क्रमांक 14, सफरचंदामध्ये खालीलपैकी कोणते आम्ल असते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, मेलिक आम्ल हे सफरचंदामध्ये असते. प्रश्न क्रमांक 15, निरोगी राहण्यास दररोज किती ग्लास पाणी प्यावे लागते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, निरोगी राहण्यास दररोज 5 ग्लास पाणी इतके प्यावे लागते. प्रश्न क्रमांक 16, खोडवा पुढीलपैकी कोणत्या पिकाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, ऊस या पिकांशी खोडवा हे संबंधित आहे. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 17, जलसंधारणासाठी कोणती मोहीम राबवण्यात येते? तर जलसंधारणासाठी जलयुक्त शिवार ही योजना राबवण्यात येते. प्रश्न क्रमांक 18, पुढीलपैकी कोणते जैविक बुरशीनाशक आहे? तर ट्रायकोडर्मा हे जैविक बुरशीनाशक आहे.